तर इंधन दरवाढीवर कोल्हापूरकरांनी आपल्या स्टाईलने संताप व्यक्त केला। ही दरवाढ नाही तर खिशावर पडलेला दरोडा आहे अशा शब्दात नागरिकांनी सरकारवर तोफ डागली। परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की आता गाड्या विकून सायकल चालवण्याची वेळ आली। मंत्र्यांचे ताफे कमी करा आणि त्यांना सायकलवर फिरवा असा सणसणीत सल्लाही कोल्हापूरकरांनी दिला। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूया। पेट्रोल डिझेल दरवाढीचा दणका केंद्र सरकारने खरं तर भारतवासियांना दिलेला आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासून ही दरवाढ लागू झालेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा निश्चितच फटका बसणार आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या शिवाजी पेठ परिसरात आहे। सर्वसामान्यांना या दरवाढी संदर्भात काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी काही लोकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। केशावर नवा दरोडाच पडल्यासारखे झाले। प्रत्येक गोष्टीत दरवाढ आहे, प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि यामुळं आता आपण म्हणजे सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने जगायचं हे अवघड झालेलं आहे। मोदी सरकारनं या देशातल्या प्रत्येक जनतेला पहाटेच्या स्वप्नामध्ये रोज एक हार्ट अटॅक देण्याचं तंत्र अवलंबलेलं आहे, कारण ही दरवाढ नाही आहे, हा स्कॅम वाढ आहे। वाक्यातून बोलण्यातून तुमची तळमळ मला जाणवते, पण तुम्ही ज्या गाडीहून आता प्रवास करता ही गाडी लावणार आहे, विकणार आहे, काय करणार आहे? आता अशीच वेळ आलेली आहे की आज ही गाडी विकून टाकावी, कारण पेट्रोल घालणं आता आम्हाला परवडत नाही आहे आणि आज पायी पायी चालत जितकं होईल तितकं करायचं। आणि माझं पंतप्रधानांना देखील आव्हान आहे, नुसतं मंत्र्यांचे ताफे कमी करू नका, सगळ्या मंत्र्यांना सायकलवरनं फिरायला हवा, म्हणजे कुठेतरी भाववाढ कमी येईल। तुम्ही काल स्टंटबाजी केलं ना बुलेटवरनं, ते बुलेटचा अवरेज तरी बघा साहेब, 35 अवरेज आहे त्याला। म्हणजे तुम्ही ते करू ना, इलेक्ट्रिक बाईक आहे का नाही तुमचा, जत्ताच्या जत्ता हजारो गाड्यांचा येतोय तो, त्याच्यावर जरा लक्ष घाला आणि खऱ्या अर्थानं जनतेला कधी न्याय द्या। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।